तर ते बोलायचं काम शहाजी बापूंच्याकडे काय चुकीचं आहे का बरोबर आहे? पण आता दिलं असलं तर इथून पुढच्या काळात पवारावर तेवढी टीका करायची नाही. त्यात आज थंकावून सांगतो, आज शेवटचा दिवस. माझं काय बरंच चाललेलं बरं, तुम्हाला बरंच वाटत मला काय गणितच कळत. पण या ठिकाणी मनापासूनचा एक समाधान आहे की गेल्या अनेक वर्षाच्या काळामध्ये त्या सांगोला तालुक्याला विकासाच्या कामाला कधी निधी म्हणजे फारसा मिळत नव्हता. परंतु बापू आमदार झाल्यापासून आज जवळजवळ हजारो कोटी रुपयाची कामं माझ्या सांगोला विधानसभा मतदारसंघात यायला लागलेली आहे. फार मोठं समाधान आहे. गडी मुंबईला गेल्यानंतर आल्यावर पहिला फोन मला असतो, आबा काय बापू 90 कोटी रुपये आणले. आता येतानाच आम्ही दोघं मौद मधनं आलो. मी म्हणलं काल 2-4 दिवस राहिला होता. हे मला मी काय मोकळा माघार येतो का? सांगोला उपसा सिंचन योजनेला 300 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत. म्हणजे बापूंना आमदार केल्यानंतर समाधानी मनापासूनच आहे की आपण ज्या उद्देशानं या ठिकाणी प्रयत्न केला. आणि शेवटी कशा राजकारण तर आपण कशासाठी करतो? परिसराच्या गोरगरिबाच्या विकासासाठी करतो. तर त्यामुळं पहिले 2.5 वर्षात काय मिळालं नाही असं नाही. आणलं भरपूर, सांगतच नाही बाबा ती. चांगलं 700 कोटी आणलं. आणि आता अजून आणणार आहे, जास्तीचं मिळतील मला आनंद आहे. त्यात काय विषय नाही, तो काही भाग नाही. आणि या निमित्तानं माझ्यानंतर बापू बोलणार आहे, त्यामुळे मला शिस्तीनं बोलावं लागेल. अजून काही जास्ती वेळ घेत नाही. परंतु या गळीत हंगामाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. यावर्षी माझ्या तालुक्यातल्या आपल्या सगळ्या परिसरातल्या बळीराजाला ऊस सगळ्यांचा वेळेत जावा. सांगोला तालुक्याची सांगोला विधानसभा मतदारसंघाची प्रायोरिटी असावी. आणि विठ्ठल कारखाना सुद्धा अभिजितनं चालवायला घेतल्यानंतर एखादी संस्था चांगलीच निश्चितपणानं चालणार आहे. त्यामध्ये माझ्या मनामध्ये काही शंका नाही. मी सांगोला कारखान्याला आणि विठ्ठल सहकारी साखर कारखान्याला येणाऱ्या गळीत हंगामाला मनापासूनच्या शुभेच्छा देतो. या दोन्ही कारखान्याच्या माध्यमातून माझ्या बळीराजाचे चांगले दिवस यावेत ही पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करतो आणि या ठिकाणी थांबतो.